हॅलो प्रीतम सर, माझ्या मैत्रिणीने मला एक प्रश्न विचारला की तिने एंडोमेट्रियोसिसचा उपचार घेतलेले आहे पूर्ण, पण तिला आता प्रेग्नन्सी राहू शकते का? हां, बरं. आता बघ, बेसिकली एंडोमेट्रियोसिसचा उपचार हे एक्झॅक्टली तिची काय कंडिशन होती आणि किती सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस आहे याच्यानुसार ती प्रेग्नन्सीचं प्लॅन करू शकते. खूप माइल्ड मिनिमल एंडोमेट्रियोसिस असेल तर पटकन प्रेग्नन्सी राहते. पण जर समजा सिरियस एंडोमेट्रियोसिस असेल, मोठ्या सिस्ट असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असोसिएटेड असतील, तर अशा केसेसमध्ये मात्र आपल्याला IVF पर्यंत, टेस्ट ट्यूब बेबीपर्यंत केसेसला प्रेग्नन्सी राहण्यासाठी जायला लागू शकतं. तर यामध्ये स्पेसिफिकली जेव्हा आपण IVF करतो तिथं इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ज्याला ICSI असं म्हणतो, याची हेल्प आपल्याला नक्कीच होते. याच्या व्यतिरिक्त आजकाल काही केसेसमध्ये जेव्हा अर्ली एजमध्ये एंडोमेट्रियोसिस होतो तेव्हा IVFच्या थ्रू एग फ्रीजिंगचे पण फॅसिलिटी अवेलेबल झालेली आहे. जेव्हा केव्हा पुढे प्रेग्नन्सी हवी असते तेव्हा आपण IVF त्याच्यामध्ये करू शकतो.